मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स? मॅट्रिसेस म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने डिफाईन केलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज काय आहेत, वेगवेगळ्या टर्म्स काय आहेत, त्यानंतर त्याचे टाईप्स काय आहेत, त्या टाईप्समध्ये असलेले रिलेशन्स, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे रिझल्ट्स आणि ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, PYQs असणारे CET JEE हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत जस्ट बेसिक डेफिनेशन पासून. त्यानंतर आपले नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टी मॅट्रिसेस रिलेटेड असणार आहेत त्या पाहायच्या. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिक्स म्हणजे काय, तर इट इज अ अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन अ रेक्टँग्युलर ॲरे. रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आडव्या ओळी, हॉरिझॉन्टल लाईन्स, उभ्या ओळी, वर्टिकल लाईन्स मध्ये केलेली नंबरची अरेंजमेंट म्हणजे मॅट्रिसेस. मग ह्याच्यामध्ये ज्या आडव्या ओळी असणार आहेत त्यांना आपण म्हणणार आहे रोज, उभ्या ओळी असणार आहेत त्यांना म्हणणार आहे आपण कॉलम्स. ठीक आहे. रोज म्हणजे काय की नंबर्स आडव्या ओळीमध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये अरेंज केलेले आहेत आणि वर्टिकल लाईन्स मध्ये अरेंज केलेले आहेत त्यांना कॉलम्स. तर याच्यामध्ये मी जनरली ज्यावेळेस नंबर डिनोट करतोय त्यावेळेस AIJ ने जनरल नंबर डिनोट केला जातो. ह्याच्यामध्ये I रिप्रेझेंट करतं आयथ नंबर रो आणि J रिप्रेझेंट करतं जेथ नंबर कॉलम. म्हणजे ज्यावेळेस एलिमेंट A11 असेल तर तो पहिली रो आणि पहिला कॉलम ह्याच्यामधला एलिमेंट असणार आहे. तर या ठिकाणी A11 हा रिप्रेझेंट करतोय रो 1 मधील एलिमेंट. ठीक आहे. आणि ही जे असणार आहे तो फर्स्ट कॉलम. त्यानंतर A12 हा एलिमेंट काय असणार आहे तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये असणारा एलिमेंट. A13 हा रिप्रेझेंट करेल फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये असणारे एलिमेंट. याच पद्धतीने A14 लिहिलं आणि एवढे चारच एलिमेंट्स आहेत असं सपोज करूयात की हा फर्स्ट रो आणि फोर्थ कॉलम मध्ये असणारा एलिमेंट. याच पद्धतीने A21, A22, A23, A24 एलिमेंट्स जे आहेत ते सेकंड रोचे एलिमेंट्स आहेत. A11, A21, A31, A32, A33, A34 अशा पद्धतीने घेतल्यानंतर A11, A21, A31 हे फर्स्ट कॉलमचे एलिमेंट, हे सेकंड कॉलमचे, हे थर्ड, हे फोर्थ आणि याच पद्धतीने फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो या पद्धतीने एलिमेंट्सची अरेंजमेंट म्हणजेच मॅट्रिक्स. हे कशासाठी लागणार आहे आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत. बेसिक फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे नंबरची रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये केलेली अरेंजमेंट म्हणजे मॅट्रिसेस. मॅट्रिक्सची ही डेफिनेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये रोज जे आहेत ते आडव्या ओळीमध्ये असणारे नंबरची अरेंजमेंट, उभ्या ओळीमध्ये असणाऱ्या नंबरच्या अरेंजमेंट मध्ये कॉलम्स. ठीक आहे. तर या पद्धतीने ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 3 आहेत. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत 4 आहेत. तर 3/4 ह्याला म्हणायचंय ऑर्डर और साईज ऑफ अ मॅट्रिक्स. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत. मी ज्यावेळेस 3/4 म्हणतोय तर मला ह्याच्यावरून लक्षात येतं की पहिला नंबर जो आहे तो म्हणजे नंबर ऑफ रोज आहेत, म्हणजे या मॅट्रिसेस मध्ये 3 रोज आहेत. ह्याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत तर 3/4 आहेत, तर 4 कॉलम्स या मॅट्रिसेस मध्ये आहेत. मग याच्या पद्धतीने जर मला एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं मी की 1 2 3 4 5 6 तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत. ऑब्विसली ही फर्स्ट रो आहे R1, ही सेकंड रो आहे R2. तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 2 आहेत म्हणून या ठिकाणी 2/. या ठिकाणी कॉलम किती आहेत तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 3 कॉलम्स आहेत C1, C2, C3. नंबर ऑफ कॉलम्स 3. सो साइज ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/3. तर अशा पद्धतीने आपल्याला साइज, रोज, कॉलम्स आणि मॅट्रिक्स हे डिफाईन करता येतं. आय होप या लेक्चरमध्ये मॅट्रिक्स म्हणजे काय, रोज, कॉलम्स आणि साइज ऑफ मॅट्रिक्स ही गोष्ट आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.